जशी पाऊलं पडली चौदाचं निरीक्षण केलं. हे दरबार किर्र शांततेस विलीन झालं. ज्यादा सोमनाथचं पराक्रमावर या किष्किंध्याच्या दरबारात नव्हे तर साऱ्या साम्राज्यावर स्वतःचं अस्तित्व निर्माण करून साऱ्या कपिकुलाला न्याय देण्याचा कर्तव्य आजपर्यंत करण्याचा प्रयत्न आणि स्वतःच्या हाती घेतलाय. तो या किष्किंध्याचा सम्राट वाली जिथं पाऊल टाके तिथं स्वतःचा ध्येयाच्या दिशेला पावलं टाकत प्रत्येक पाऊल यशाच्या शिखराच्या दिशेला नेतोय आणि तेच यशाचं शिखर स्वपराक्रमावर स्वतःच्या सामर्थ्यावर अद्यापर्यंत मी निर्माण केलंय. कारण या विश्वातील बलाढ्य योद्धे ज्यांनी माझ्या समोर येऊन त्या प्रत्येक योद्ध्यासमोर सरसावून उभा ठाकलो. प्रत्येक योद्ध्याला आव्हान दिलं. स्वतःच्या पराक्रमावर स्वतःच्या बलावर नाही स्वतःचं सैन्य घेऊन कुठल्याही वीराला मी आव्हान दिलं. मी एकट्यानं दिलेलं आव्हान आणि त्या आव्हानात विजयी होऊन माघारी परतलेला कपिकुळाचा सम्राट वाली आणि माझा कनिष्ठ बंधू सुग्रीव आणि दोघे जण या किष्किंध्याच्या साम्राज्यात वावरतोय. आणि असं असताना आम्ही ज्या मार्गाने जातोय मार्गाने पाऊल टाकतोय यश आणि यशाचं आहे. मानवाने आमच्याशी संघर्ष करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातील एक मानव म्हणजे स्वतःला 14 चौकडीचा रावण म्हणणारा लंकाधीश रावण. या लंकाधीश रावणानं माझ्याशी द्वंद्व करण्याचा प्रयत्न केला. ब्रह्मकुलात ज्याची निर्मिती ब्रह्म जाणे तो ब्राह्मण पण त्याच ब्राह्मणाने ब्रह्म जाणलं. लंकाधीश ब्रह्माचा जाणता ब्रह्माचा नेता आणि ब्रह्माचा करता या ब्रह्म या शब्दाचं गुह्य ज्यानं जाणलं तोच म्हणजे लंकाधीश रावण. या रावणानं मी समुद्राला स्नान करत असताना या समुद्र स्नानाच्या वेळी येऊन मला आव्हान दिलं.